हाय फ्रेंड्स, मी अलका शिंदे, गर्भसंस्कार मार्गदर्शक अँड सेल्फ कोच. 21व्या शतकातील गर्भसंस्कारमध्ये आपले मनापासून स्वागत. फ्रेंड्स, आज आपण ओंकार साधना घेणार आहोत. ओंकार साधना कशी करायची पहिल्यांदा मी तुम्हाला करून दाखवणार आहे. तुम्ही ते लक्षपूर्वक बघायचे आहे आणि त्यानंतर करायचे आहे. ओंकार साधनेची सुरुवात कशी करावी? सुरुवातीला दीर्घ श्वास भरून घेतल्यानंतर तो हळूवार सोडायचा आहे आणि आपला श्वास मोकळा करून घ्यायचा. त्यानंतर पुन्हा दीर्घ श्वास भरून घ्यायचा आणि ओमचा उच्चार करायचा. ओमचा उच्चार करत असताना त्याचे विभाजन करायचे आहे. म्हणजे जो ओम शब्द आहे त्याचा सुरुवातीचा ओ जो आहे तो 25% उच्चारायचा आहे आणि नंतरचा म शब्द जो आहे तो 75% उच्चारायचा आहे. तेलाची धार हळूवार सुटते, अगदी त्याप्रमाणे म चे उच्चारण अगदी लयबद्ध आणि लांब पर्यंत त्याचा सूर घेऊन जायचा आहे. आपले हात एकावर एक सुलट असे ठेवायचे आहे. एक दीर्घ श्वास भरून घ्यायचा आहे आणि 3 वेळा ओंकार करायचा आहे. चला तर मग सुरुवात करूया. फ्रेश वाटलं. आता माझं झाल्यानंतर तुम्ही करायचं आहे. ओंकाराचे फायदे. ओंकार केल्याने आपली बुद्धी तीक्ष्ण होते, बुद्धीला चालना मिळते आणि ओंकाराचे जे व्हायब्रेशन आहे ते आपल्या बाळापर्यंत पोहोचतात. आपल्या बाळाचा ब्रेन शार्प होतो. तसेच आपल्या पोटाचे जे स्नायू आहे त्यांना व्यायाम मिळतो. ध्वनी जे आहे त्यांचे व्हायब्रेशन पूर्ण शरीरामध्ये पोचते आणि शरीराला एक वेगळ्या प्रकारची एनर्जी मिळते. नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी ओंकार उच्चारण अतिशय महत्त्वाचे आहे. पूर्ण प्रेग्नन्सी काळामध्ये नियमितपणे ओंकाराचे उच्चारण करायचे आहे. तुम्ही या ओंकाराचा रोज नियमितपणे अभ्यास करा आणि आपल्या प्रेग्नन्सीचा आनंद घ्या. तुम्हाला तुमच्या 9 महिन्याच्या प्रवासामध्ये आनंदी आणि सकारात्मक राहण्यासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन विषय घेऊन. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा, आनंदी रहा, सकारात्मक रहा आणि काहीतरी करत रहा. थँक्यू सो मच अँड टेक केअर.